भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारीला उल्हासनगरमधल्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्येच आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। या गोळीबारानंतर महेश गायकवाड जखमी अवस्थेत त्यांना याच ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात अजूनपर्यंत सुरू आहे। एकूण महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या काढण्यात आल्या होत्या। त्याचबरोबर महेश गायकवाड यांचा सहकारी राहुल पाटील याच्या शरीरातून देखील 2 गोळ्या काढण्यात आल्या होत्या। तब्बल महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांवरती 14 दिवसापासून या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमधून आज 14 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे। परंतु ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोरच बरोबर एक महेश गायकवाडच्या समर्थकांनी बॅनर लावलेले आहेत। आपण बघू शकता की महेश गायकवाड हा गोरगरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक अशा आशयाचे हे बॅनर ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरात पूर्णपणे लावण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून महेश गायकवाड ओळखले जातात। महेश गायकवाड यांच्यावरती 14 दिवसाच्या उपचारानंतर आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश गायकवाड हे आज आपल्या कल्याण इथल्या घरी जाणार आहेत। परंतु कल्याणमधला दुर्गाडी किल्ला जो आहे त्या दुर्गाडी किल्ल्यापासून महेश गायकवाड यांचे समर्थक त्याचबरोबर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जल्लोष करणार आहेत आणि त्यांचं स्वागत करणार आहेत। मग दुर्गाडी किल्ला असेल, कल्याण प्रवेशद्वार असेल आणि त्यांच्या राहत्या घराजवळ, त्यांच्या कार्यालयाजवळ हा मोठ्या प्रमाणात जल्लोष आज केलं जाणार आहे। आणि त्यानंतर महेश गायकवाड आज नक्की काय बोलणार आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र हे जरी होणार असलं तरी परंतु महेश गायकवाड हे आज डिस्चार्ज झाल्यानंतर उल्हासनगर असेल, कल्याण असेल या ठिकाणी मात्र तणावाचं वातावरण असणार आहे। कारण पुन्हा एकदा 14 दिवसानंतर तोच तणाव पुन्हा ह्या शहरामध्ये जाणवणार आहे। कारण गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि महेश गायकवाडचे समर्थक हे शहरामध्ये अजूनही विरोधक म्हणून उभे ठाकलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष नक्कीच पाहायला मिळणार। पोलीस हा संघर्ष कशा पद्धतीने हाताळताय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन नितीन खरातसह विनय मात्रे, साम टीव्ही, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।